प्रकरण सर्कल या प्रकरणामधलं प्रॅक्टिस सेट 3.2 अभ्यासणार आहोत। यापूर्वी या प्रकरणामध्ये आपण थेरम ऑफ टचिंग सर्कल बघितला 3.2 च्या पूर्वी। हा थेरम काय होता? इफ टू सर्कल्स आर टचिंग सर्कल्स then their common point lies on the line joining their centers। जर दोन वर्तुळे स्पर्श वर्तुळे असतील, भलेही ती आंतरस्पर्शी वर्तुळे असो किंवा बाह्य स्पर्श वर्तुळे असो, स्पर्श वर्तुळे असतील तर त्यांचा स्पर्श बिंदू हा त्यांच्या केंद्रबिंदूमधून जाणाऱ्या रेषेवर असतो। म्हणजे थोडक्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल अँड देअर सेंटर्स आर कोलिनियर। सेंटर्स ऑफ द टचिंग सर्कल्स अँड देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर। हे बिंदू एकरेषीय असतात। या गुणधर्माच्या आधारावर आपण आता या ठिकाणी काही उदाहरणं सोडवणार आहोत। आता बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण, टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियास 3.5 सेंटीमीटर and 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। ही दोन इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत, दोन आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, इंटरनली टचिंग सर्कल्स, राईट। आणि त्याच्या त्रिज्या आहे 3.5 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर। आपल्याला काय करायला सांगितले? फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। लक्ष द्या इकडे आता या ठिकाणी, let the radius of first circle is equals to, let the radius of first circle equal to r1, it is 3.5 centimeter, and the radius of second circle equal to r2 and it is 4.8 centimeter. Here two circles are internal touching circles. Here two circles are internally touching circles. Internally touching circles. Right. Therefore, distance between their centers is equal to, therefore the distance between their centers equal to, आता हे डिस्टन्स r2 ची रेडियस मोठी आहे, r2 minus r1, right, means 4.8 minus 3.5 is equals to 8 3 गेले 8 3 गेले, सॉरी 8 5 गेले 3 राहिले, तर याच्यातून 3 गेला 1 राहिला, 1.3 सेंटीमीटर। Yes, the distance between two internally touching circles is equal to the difference of their radii. Understand? The distance between, तर आपण कारण लिहूया, the distance between the centers of two internally touching circles is equal to the difference of their radii। दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी एवढं असतं, पण त्यांच्या केंद्रामधील अंतर हे 1.3 सेंटीमीटर आहे। आता बघा या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिले आपल्याला या ठिकाणी, टू सर्कल्स ऑफ रेडियास 5.5 सेंटीमीटर and 4.2 सेंटीमीटर टच ईच अदर एक्सटर्नली। आता हे बाह्य स्पर्शी वर्तुळ आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। आपल्याला माहित आहे की इफ टू सर्कल्स आर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियाई। त्यांच्या बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं, आणि आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी एवढं असतं। कळलं की नाही? आता इथे लिहितो या ठिकाणी, लेट द रेडियस ऑफ द फर्स्ट सर्कल इज इक्वल टू, लेट द रेडियस ऑफ द फर्स्ट सर्कल इक्वल टू r1 इक्वल टू किती आहे? 5.5 सेंटीमीटर,
and the radius of the second circle किंवा other circle, second circle is equals to R2 equal to how much? It's 4.2 centimeter, right? Here two circles are externally touching circles. Externally touching circles, right? Therefore, the distance between their centers is equals to. Therefore, the distance between their centers is equals to distance between their centers equal to R1 plus R2. R1 plus R2, that is 5.5 plus 4.2, 9.7 centimeter is there. आपल्याला इथं कारण लिहावं लागणार आहे. The distance between two external is between the centers of two external touching circles externally touching circles is equal to the sum of their radii. The sum of their radii म्हणजे दोन बाह्यस्पर्श वर्तुळांच्या केंद्रबिंदू अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं. अशा रीतीने आपण या ठिकाणी दोन उदाहरण सोडवलेले आहेत. आता इथं या 3.2 मध्ये बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. If radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw figure of these circles touching each other. दोन वर्तुळांची त्रिज्या आहे 4 cm आणि 2.8 cm. त्यांची आपल्याला फिगर काढायला सांगितलेलं आहे, आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी एक दे आर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स अँड दे आर इंटरनल टचिंग सर्कल्स. ते बाह्यस्पर्शी वर्तुळे असू शकतात, वर्तुळांची एक आकृती काढायची आणि आंतरस्पर्शी वर्तुळांची एक आकृती काढायची. त्यासाठी पहिल्यांदा आपण आता या ठिकाणी एक्सटर्नली टचिंग सर्कलची आकृती काढूया. आता या ठिकाणी सूत्रामध्ये एक्सटर्नली टचिंग सर्कल्स बाह्यस्पर्शी वर्तुळे. आता ती काढण्यासाठी आपण काय करू. आता या ठिकाणी एक असा एक बिंदू घेऊन बघा कंपास मध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. 4.2 सेंटीमीटर, कारण हे 4.2 सेंटीमीटर आणि 2.8 आहे. एक 4.2 सेंटीमीटर अंतर घ्या. हे 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 2.8 सेंटीमीटर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत. 2.8 सेंटीमीटर समजा ते एवढं असेल. अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी दोन एक्सटर्नल टचिंग सर्कलची फिगर आपल्याला काढता येते. आणि हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, कॉमन पॉइंट आहे. हवं तर हे एवढं काढून टाकलं तर चालते. ए अँड बी आर द सेंटर्स आणि एकाची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची आहे 2.8 सेंटीमीटर. हवं तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला पी नाव द्या. पी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. These are external touching circles, right?
आता तसेच आपल्याला या ठिकाणी इंटरनल टचिंग सर्कल्स काढायचे आपल्याला या ठिकाणी. नंबर 2 मी इथे लिहितो इंटरनल टचिंग सर्कल्स. इंटरनली टचिंग सर्कल्स, अंतरस्पर्शी वर्तुळे. आता अंतरस्पर्शी वर्तुळे काढण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण एक काय करूया, असं या ठिकाणी इथं एक बिंदू घेऊया एक असा. आता याच्यामध्ये हे आहे 4 सेंटीमीटर. कंपास मध्ये बरोबर 4 सेंटीमीटर अंतर घ्या. असं आपण घेतलं तर इथं एवढं समजा एवढंच आहे 4 सेंटीमीटर घ्यायचं. 4 सेंटीमीटर अंतर आणि आपण या ठिकाणी असंच वर्तुळ काढायचं. त्याच्यानंतर 2.8 सेंटीमीटर आहे. 2.8 सेंटीमीटर कंपास मध्ये बरोबर 2.8 सेंटीमीटर अंतर घ्या. करेक्ट 2.8 सेंटीमीटर समजा ते एवढं आहे. 2.8 सेंटीमीटर आता इथं घेतल्यानंतर हे 2.8 सेंटीमीटर एवढं येईल. इथं ठेवायचं आणि अशा रीतीने आपण या ठिकाणी हे वर्तुळ असं काढू शकतो. हे झाले इंटरनली टचिंग सर्कल्स. लक्षात आलं का? आता हे इंटरनली टचिंग सर्कल्स आणि हे एक्सटर्नल टचिंग सर्कल्स. हा त्याचा पॉइंट इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल अँड बी इज द सेंटर ऑफ स्मॉल सर्कल अँड पी इज देअर कॉमन पॉइंट. रेडियस ऑफ द बिगर सर्कल इज 4 सेंटीमीटर. बिगर सर्कलची जी रेडियस आहे ही 4 सेंटीमीटर आहे. इथं आपण दाखवलेला आहे. आणि रेडियस ऑफ द स्मॉलर सर्कल इज इट्स 2.8 सेंटीमीटर. 2.8 सेंटीमीटर अशा रीतीने आपण या ठिकाणी दाखवू शकतो. दीज आर द एक्सटर्नल टचिंग सर्कल्स अँड दीज आर द इंटरनल टचिंग सर्कल्स. अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. यस समजलं असेल. ही रचना आपण या ठिकाणी अशी करायची आहे. बघा आता या चौथ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ऍट पॉइंट आर. हे दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. दे इंटरसेक्ट टू दे टच इच अदर ऍट पॉइंट आर. अ लाईन पासिंग थ्रू आर. या दोन बिंदूंच्या त्या दोन आर बिंदूमधून जाणारी जी रेषा आहे लाईन पासिंग थ्रू आर मीट्स द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी. आर बिंदून जाणारी जी रेषा आहे ही वर्तुळाला ए आणि बी बिंदूमध्ये मीट होते रिस्पेक्टिव्हली. प्रूव्ह दॅट सेक एपी इज पॅरलल टू बीक्यू. एपी इज पॅरलल टू बीक्यू आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. दुसरं ट्रायंगल एपीआर इज सिमिलर टू ट्रायंगल आरक्यूबी. ट्रायंगल एपीआर इज सिमिलर टू ट्रायंगल आरक्यूबी हे सिद्ध करायचं आहे. आणि तिसरं फाइंड अँगल आरक्यूबी इफ अँगल पीएआर इज इक्वल टू 35 डिग्री. पीएआर चं माप कसं असेल तर आरक्यूबी चं माप आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी एपी इज हाऊ टू पॅरलल. एपी इज पॅरलल टू सेक एपी इज पॅरलल टू सेक बीक्यू. एपी आणि बीक्यू हे कसे पॅरलल होतील हे बघूया आपण. दोन रेषा समांतर करायच्या असतील किंवा दोन रेषाखंड समांतर करायचे असतील तर आपल्याकडे कसोटी आहेत, टेस्ट आहेत. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट आहे किंवा इंटिरियर अँगल टेस्ट आहे. यापैकी कोणत्या कसोटीचा वापर करता येते बघूया. आता बघा इन ट्रायंगल पीएआर. इन ट्रायंगल पीएआर side PA is constant to side PR. Side PA is constant to side PR. Why? Because radii of the same circle. The circle has infinite number of radii and all the radii of the same circle are constant. Therefore, PA is constant to PR. Therefore, we can say that angle number 1 and angle number 2 are constant. Angle number 2 and angle number 3 are also constant. Why? Because they are vertically opposite angles. Now QR and QB are the radii of the bigger circle, the circle with center Q. Therefore, these two RQ QR is constant to QB because radii of the same circle. Therefore, if two sides of a triangle are constant, their angles opposite to them are constant. Therefore, we can say that 3 is constant to 4. Understand? 1 आणि 2 हे कोण काय एकरूप झाले? हे दोन बाजू एकरूप झाले म्हणून त्यासोबतचे कोण एकरूप झाले? 2 आणि 3 काय एकरूप आले? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स एकरूप झाले. 3 आणि 4 काय एकरूप झाले? कारण हा त्रिकोण आयसोसेलेस ट्रायंगल झाला, त्याच्या दोन बाजू एकरूप झाल्या म्हणून त्या समोरचे कोण एकरूप झाले. म्हणजे 3 हा 4 शी एकरूप झाला. म्हणजे पहिला कोण हा दुसऱ्या 2 नंबरच्या कोणाशी एकरूप, दुसरा कोण हा 3 नंबरच्या कोणाशी एकरूप, 3 नंबरचा कोण हा 4 नंबरच्या कोणाशी एकरूप. म्हणजे पहिला चौथ्याशी एकरूप होतो.
पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी असेल तर पहिला चौथ्याशी एकरूप होतो अकॉर्डिंग टू ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स, राईट. म्हणून या ठिकाणी बट 1 and 4 आर द अल्टरनेट अँगल्स. Therefore we can say that AP is parallel to BQ. According to alternate angle test we say that AP is parallel to BQ. आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे या ठिकाणी. बघा मी कसं सिद्ध करतो. पहिल्यांदा आपण त्रिकोण PAR चा किंवा APR चा विचार करूया. इन ट्रायंगल APR, राईट. Side AP is congruent to side RP. का बरं? रेडिया ऑफ द सेम सर्कल. रेडिया ऑफ द सेम सर्कल, राईट. If the sides of a triangle are congruent, then angles opposite to them are congruent. Therefore, we can say that angle AP च्या समोरचा जो कोन आहे हा आणि PR च्या समोरचा हा जो कोन आहे ते एकरूप होतात. म्हणजे कोन PAR, angle PAR is congruent to angle PRA. This is step number first. याला कारण लिहायचं आयसोसेलेस ट्रायंगल थेरम लिहा. ISOSCELES आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, राईट. बरोबर आहे. आता बघा नाव अँगल PRA is congruent to angle QRB. Now angle PRA is congruent to angle QRB. This is step number second. Why PR is congruent to QRB? Because they are vertically opposite angles. 2 नंबरचे आणि 3 नंबरचे कोन हे परस्परांची विरुद्ध कोन आहेत म्हणून एकरूप असतात, राईट. विरुद्ध कोन हे एकरूप असतात म्हणून 2 नंबरचे आणि 3 नंबरचे कोन हे एकरूप आहेत. Vertically opposite angles. Vertically opposite angles, right? Right. आता बघा now in triangle QRB. Now in triangle QRB or BQR, side QR is congruent to QB because radii of the same circle. Now in triangle RQB, in triangle RQB, right. Side QR is congruent to side QB. का बरं? Radii of the same circle. Radii of the same circle. QR is congruent to QB कारण radii of the same circle, right. मग एका त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या समोरचे कोन एकरूप होतात म्हणून या ठिकाणी त्या समोरचे कोन एकरूप होतात. Therefore angle QRB is congruent to angle QBR, right. This is step number third. याला कारण काय देता येईल? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. ISOSCELES आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, राईट. नाउ फ्रॉम फर्स्ट, सेकंड आणि थर्ड PR हा PRAC कॉन्ग्रंट आहे, PRA हा QRBC कॉन्ग्रंट आहे आणि QRB हा QBRC कॉन्ग्रंट आहे. फ्रॉम फर्स्ट, सेकंड and third we say that angle PAR is congruent to angle QBR according to transitivity property of congruent angles. Therefore from first, second and third we say that angle PAR is congruent to angle QBR. Angle PAR means angle number 1 is congruent to angle QBR means angle number 4. But what is the relation between these two angles? But these are एक मिनिट पाहून घेतो दिसायला का. But these are, yes दिसत आहे. But these are
alternate angles. Alternate angles, right? Therefore, by alternate angle test, by alternate angles test, we say that, according to alternate angle test, we say that sec AP or line AP is parallel to line BQ, right? Therefore, we can say that sec AP is parallel to sec BQ, right? आता बघा आपल्याला या ठिकाणी हे झालं AP is parallel to BQ आपलं पहिलं साध्य सिद्ध झालेलं आहे. दुसरं साध्य आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर करायचे. कोणते ट्रायंगल? ट्रायंगल ट्रायंगल APR आणि ट्रायंगल RQP हे सहज सिमिलर करता येतात. कसे? तर अँगल E इज इक्वल टू अँगल B का फ्रॉम थर्ड, राईट? 3 वरून आपल्याला या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपण, किंवा हवं तर याला आपण या ठिकाणी 4 म्हणा, 4 म्हणा, फ्रॉम 4 and angle number 2 is equal to 3 because they are vertical approach angles. Therefore, these two triangles are similar by double test for similarity, right? Now in triangle APR and triangle RQB. APR आणि RQB या त्रिकोणामध्ये angle PAR is congruent to angle QBR. Angle PAR is congruent to angle QBR. का बरं PR is congruent to QBR? Number 4 from statement number 4. From 4, right? Angle number 2 and 3 are congruent because they are vertical approach angles. Angle PRA is congruent to angle QRB, right? PRA is congruent to angle QRB, right? इथं आपण लिहिलेलं आहे तरी पण लिहून टाकूया आपण वर्टिकल अपोजिट एंगल्स. वर्टिकली opposite angles, right? Angles. Therefore, triangle EPR is similar to triangle RQB. EPR is similar to triangle RQB by double A test. By double A test for similarity, right? If two triangles are similar, if two triangles, hence we have proved our second statement. Second statement असं आपण सिद्ध केलं आहे. If two triangles are similar, then their corresponding angles are congruent. Therefore, we can say that angle RQB is congruent to angle PAR. RQB. आता आपल्याला या ठिकाणी कशाचं माप काढायचं आहे? एक मिनिट. आपल्याला काढायचं आहे RQB चं माप काढायचं आहे. RQB या कोणाचं माप काढायचं आहे, म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे. RQB चं माप करण्यासाठी अँगल नंबर 3 आणि 4 कळाले पाहिजे. आता PAR चं माप 35 अंश आहे म्हणल्यावर, PAR चं माप 35 अंश आहे म्हणल्यावर या ठिकाणी QBR चं माप सुद्धा तेवढंच असेल. Angle PAR is measure of angle PAR equal to measure of angle PAR equal to measure of angle QBR. Why PR is QBR? From 3 म्हणून आपण म्हणू शकतो. पण PAR चं माप दिले ना, PAR चं माप किती आहे? PAR चं माप 35 अंश आहे म्हणून इथं 35 अंश ठेवून टाकतो. Therefore, measure of angle QBR. Therefore, measure of angle QBR equal to 35 degree. QBR चं माप आपण या ठिकाणी इथं 35 अंश काढलेलं आहे. आता QBR चं जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी QRB चं आहे. कारण फ्रॉम 3 QRB चं आहे, राईट?
इथं फ्रॉम 4 येईल हा. PR इज QBR. इथं फ्रॉम 4 येते 4 फ्रॉम 4. नाव अँगल measure of angle QRB equal to measure of angle QBR, right? का बरं? From third. Therefore measure of angle QRB equal to 35 degree. QRB चं माप किती आलं? QBR चं 35 अंश आहे म्हणून याचंही 35 अंश आलं. मग आता मी या त्रिकोण QBR चा BQR चा विचार करणार आहे. नाव इन ट्रायंगल BQR. Now in triangle BQR. Now in triangle BQR, right? Measure of angle QBR equal to 35 degree. Measure of angle QRB equal to 35 degree. दोन कोणाचे माप 35 अंश आहे म्हणून तिसऱ्या कोणाचे माप किती असेल? हे 70 झालं. तर 110 असेल. कारण तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. Therefore measure of angle BQR, measure of angle किंवा RQB, measure of angle RQB equal to 110 degree. कारण का तर remaining angle, right? Hence we have proved that three statements. AP is parallel to BQ. Here AP is parallel to BQ. Triangle APR is similar to RQB. Triangle APR is similar to triangle RQB. And third statement, we have to find out the angle RQB. Measure of angle RQB is equals to 110 degree. Number 1. Hence sec AP is parallel to sec BQ. Number 2. Triangle APR is similar to triangle RQB, right? And number 3, if angle PAR equal to 35 degree, then angle RQB equal to 110 degree. Hence, understand? अशा रीतीने आपण या ठिकाणी हे चौथं उदाहरण सोडवलेलं आहे. बघा या पाचव्या उदाहरणात काय दिलंय? इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर A and B. The circles with center A and B touch each other at point E. E is the common point of two touching circles, external touching circles. Line LE is the common tangent which touches the circles at point C and D. C and D ही लाइन LE ही common tangent आहे आणि C and D are the touching points आहेत. कळलं का? Point of contacts आहेत. कळलं? ते स्पर्श बिंदू आहे. फाइंड द लेंथ ऑफ सेग CD. या CD ची आपल्याला लेंथ काढायची आहे. इफ द रेडियस ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. जर वर्तुळांची रेडियस जे आहे ते 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे? आता इथं हे जोडावं लागणार आहे. ड्रॉ सेग AC जोडा लागणार आहे. त्याच्यानंतर BD जोडा लागणार आहे. त्याच्यानंतर हे पण जोडा लागणार आहे. कारण सेंटर्स ऑफ टू एक्सटर्नल टचिंग सर्कल्स अँड देअर कॉमन पॉइंट आर कोलिनियर. हे कोण सांगते? थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. बरोबर आहे. तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. ई हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, राईट? बघा आता काय केलं मी? In the circles with center A and B, in the circles with center A and B, draw seg AC, seg AE, seg BE and सेग BD. AC, B आणि BD काढले आपण या ठिकाणी. पॉइंट A, E and B are the centers of touching circles and E is their common point. Therefore point A, E and B are collinear. E dash
E dash B, कारण tangent theorem of touching circles, theorem of touching circles, right? आता radius of the smaller circle is equals to radius of the circle with center A equal to AC equal to AE equal to 4 centimeter, right? Radius 4 centimeter है, and radius of the circle with center B, right, equal to BE equal to BD equal to 6 centimeter. हे आहे 4 सेंटीमीटर आहे, हे आहे 4 आहे, हे आहे 6 आहे, हे आहे 6. आपण आता AB हे अंतर काढू शकतो. AB is equals to AE plus BE. का बरं? कारण A dash E dash B, right? AE किती आहे? 4 आहे, EB किती आहे? 6 आहे, इक्वल टू 10 सेंटीमीटर येतं. म्हणजे AB जे अंतर आलेलं आहे हे 10 सेंटीमीटर आलेलं आहे. आपल्याला काय काढायला सांगितलंय? फाइंड द लेंथ ऑफ CD. CD ची लेंथ काढायला सांगितलेली आहे. CD ची लेंथ काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथून या ठिकाणी लंब टाकायला लागणार आहे. कारण हे 4 सेंटीमीटर अंतर आहे, हे 6 सेंटीमीटर अंतर आहे. मग आता इथं हे तर AC लंब लाईन L आणि BD लंब लाईन L होईल. कारण का तर प्रॉपर्टी ऑफ टँजेंट किंवा टँजेंट थिअरम आपल्याला म्हणता येईल, राईट? लाईन L इज द टँजेंट ऑफ बोथ द सर्कल्स. लाईन L इज द टँजेंट of both the circles. Therefore we can say that seg AC is perpendicular to line L and seg BD is perpendicular to line L, right? हे कोण सांगते आपल्याला या ठिकाणी? टँजेंट थेरम सांगते. टँजेंट थेरम, राईट. मग आता इथं काय होतं? ही 4 येतं, ही पूर्ण 10 आहे, 6 आहे. आपल्याला CD काढायचं आहे. हे 4 ही 6 असल्यामुळे इथून काय करूया? A बिंदूवरून याच्यावर लंब टाकूया आपण. A बिंदूवरून आपण BD वर लंब टाकूया. डॉटेड लाईनने बघा मी लंब टाकतो. हा लंब टाकला. A B C D E F. आता आपण हवं तर याला F नाव द्यायला हरकत नाही, राईट? आता इथं काय होतं? इथं आपण F घेऊया आपण. हा इथला कोण काटकोन झाला. म्हणजे या चौकोनाचे 3ही कोण काटकोन झाले. हा चौकोन AFDC आहे ना. C कोण काटकोन टँजेंट थेरम, D कोण काटकोन टँजेंट थेरम आणि F कोण काटकोन कारण कंस्ट्रक्शन. मग 3 कोण काटकोन झाले, चौथा कोण काटकोन होतो. 4ही कोण काटकोन झाले, त्याला आपण आयत म्हणतो. हा आयत होईल. आणि मग आयत झाल्यावर आयताच्या समोरासमोरची बाजू एकरूप असतात. आपल्याला CD काढायचं आहे. जर आपण AF ची लांबी काढली तर आपल्याला CD ची लांबी कळेल. कारण का तर ऑपोजिट्स ऑफ ए रेक्टँगल, अंडरस्टँड? मग आपल्याला काय करावं लागेल आता याच्यासाठी? बघा मी काय केलं? कन्स्ट्रक्शन ड्रॉ seg AF perpendicular to line BD, राईट? हे कारण याचं आहे. हा BD, राईट? आणि B dash F dash D, B dash F dash D, राईट? आता बघा या ठिकाणी तर 3ही कोण काटकोन झाले. मग हा चौथाही कोण काटकोन होतो. नाव in quadrilateral AFDC, right? Measure of angle ACD equal to 90 degree. Measure of angle FDC equal to 90 degree. कारण tangent
टँजेंट थेरम, राईट. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल AFD, मेजर ऑफ अँगल AFD इक्वल टू 90 डिग्री. त्याचं काय कारण आहे? कारण कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. ड्रॉ सेक AF is perpendicular to BD, right? Therefore, fourth angle will be automatically right angle. Understand? Therefore, measure of angle CAF. Measure of angle CAF equal to 90 degree. Therefore, quadrilateral AFDC is quadrilateral AFDC is a rectangle. Why it is a rectangle? Because its all angles are right angles. Therefore, it is a rectangle. If quadrilateral AFDC is a rectangle, then its opposite sides are congruent. Therefore, we can say that AC equal to FD equal to how much? It's 4 centimeter. Current opposite sides of a rectangle are congruent. Now FD is 4 centimeter. We want to find out BF. BF आपल्याला काढायचं आहे. BF plus FD is equals to BD because B dash F dash D. Understand? BF plus FD is equals to BD कारण B dash F dash D, right? BF किती आहे? BF ते तर आपल्याला काढायचं आहे. FD किती आहे? 4 आहे. BD किती आहे? 6 आहे. Therefore BF equal to 2 centimeter definitely. हे काय असेल? BF हे 2 सेंटीमीटर असेल. 2 सेंटीमीटर. BF किती आलं? 2 सेंटीमीटर, राईट. आता नाव इन ट्रायंगल AFB, दिस इज 10 सेंटीमीटर, ही 2 सेंटीमीटर. आपल्याला AF काढता येते अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. आता इथं जागा अपुरी पडत आहे त्यामुळे मी इकडं हे इथं जे लिहिलेलं आहे ते मोडणार आहे. लक्षात घ्या इकडं. आता जागा अपुरी असल्यामुळे हे मोडून टाकणार आहे. पॉज करून तुम्ही लिहून घ्यायचंय. बघा BF बरोबर 2 सेंटीमीटर आलं. आता नाव इन ट्रायंगल AFB, नाव in triangle AFB, right? Measure of angle AFB equal to 90 degree by Pythagoras theorem. Right? According to Pythagoras theorem, we say that AB square is equals to AF square plus BF square, right? AB किती आहे? 10 its square. AF किती आहे? 2 its square plus BF its square. Sorry. AF we want to find out AF square. BF किती आहे? BF 2 its square is there, right? म्हणजे या ठिकाणी 100 equal to AF square plus 4, right? Means 100 minus 4 equal to AF square. 96 is equals to AF square, right? AF square is equals to 96. Now taking squares from both sides, AF is equals to 1696 म्हणजे 4 under root 6 सेंटीमीटर आहे. understand? AF ची लेंथ किती आलेली आहे? 6 सेंटीमीटर आलेली आहे. आता AF ची 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर, कारण का तर 96 म्हणजे 16 गुणिले 6 16 96, राईट? मग 16 चं वर्गमूळ 4 आलं, 6 चं निघत नाही. म्हणून आपण आता या ठिकाणी असं लिहू शकतो की बघा, therefore F but CD equal to AF. का बरं? कारण opposite sides of a rectangle. Opposite sides of a rectangle. Therefore, CD equal to 4 root 6 सेंटीमीटर. अशा रीतीने आपण या ठिकाणी
सीडीची लेंथ जी आहे ती आपण काढलेली आहे ती आहे 4√6 सेंटीमीटर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा रीतीनं आपला प्रॅक्टिस सेट 3.2 संपलेला आहे. पॉज करून लिहून घ्या. थँक्यू.